नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाडी इतिहास. आजचा आपला विषय आहे खाकी कपड्याची निर्मिती किंवा खाकी कपड्याचा शोध ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे. त्याच्यानुसार खाकी कपडा जो आज ज्याला आपण बहुतांश ठिकाणी गणवेश म्हणून वापरला जातो, तर याचा शोध भारतामध्ये लागला. कधी लागला, कुणी लावला आणि त्याचे टप्पे आपण पाहत असताना तो पोलिसाकडे कसा गेला, पोलिसांचा जो गणवेश कसा झाला, याचे सविस्तर आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. हे पाहत असताना आपल्याला पुन्हा विनंती की जे नवीन आपल्याला जोडले गेले असतील त्यांना विनंती करतो की आपण सबस्क्राईब करा. त्याच्यानुसार याच्यावर काही ठिकाणी आपण वाचलं असेल, खाकी कपडा पोलिसांना खाकीच का वापरला जातो, तो कधी सुरुवात झाला. मी थोडंसं याच्यावर बारकाईनं बऱ्याचशा काही वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत, काही टीव्हीच्या बातम्या, तर त्याच्यामध्ये बहुतांश अशा प्रकारच्या चुका मला आढळून आल्या. कारण का की आपण ज्याला आपण गाडी इतिहास अनफोल्डिंग स्टोरीज हिस्ट्री देतो, तर त्यावेळेला याच्यावर झालेल्या PhD, त्यांचं असणारं त्यावेळेचं पोलिसांचं रेकॉर्ड, त्याच्यावर इंग्रजांनी लिहिलेली पुस्तकं, याचाही काही अभ्यास या ठिकाणी केल्यानंतर जो आपल्यापुढं हा विषय मांडतोय, तर त्याच्यामध्ये संदर्भासह आधारित आपल्या पोस्ट असतात. हा वेगळेपण आपलं. त्यामुळं पुन्हा विनंती की जे नवीन जोडले असतील अशाच प्रकारच्या पोस्ट आपल्या खूप असतात, सबस्क्राईब करा, आपल्यासोबत राहा. त्याच्यानुसार खाकी खाकी हा शब्द ज्यावेळेस आपण घेतो, तर खाकी हा शब्द फारसी किंवा उर्दूमधून हा प्रचलित झालेला इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये. तर खाकी या शब्दाचा अर्थ खाक, उर्दूमध्ये तुझे खाक में मिला दूंगा. खाक म्हणजे याचा अर्थ होतो मिट्टी, म्हणजेच माती, मातकट ज्याचा कलर आहे त्याला आपण खाकी म्हटलेलं आहे. साहजिकच 1848च्या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये या खाकी या शब्दाचा रंगाचा प्रथमतः उल्लेख आलेला आहे. मात्र याचा कपडा कधी तयार झाला याचा इतिहास मात्र फार मोठा मनोरंजक आहे. याचा भारतामध्ये शोध लागावा हे योगायोग आहे. त्याच्यानुसार भारतामध्ये पोर्तुगीजापासून अनेक अशा प्रकारचे धर्मगुरू, अनेक अशा प्रकारचे जे काही धर्मप्रसारक, ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतामध्ये आले आणि त्यांनी धर्मप्रसारावर छान अशा प्रकारची काही कामं केली. त्याच्याचपैकी हा एक भाग इथं खाकीचा शोध ही ख्रिस्ती धर्मप्रसारकाचा आहे, हे आपल्याला प्रथमतः नमूद करावंसं वाटतंय. त्याच्यानुसार ख्रिस्ती धर्म प्रसारण करणारी एक जी संस्था होती त्याचं नाव होतं बाशेल मिशन. आता बाशेल मिशन म्हणजेच हे स्वित्झर्लंडमधले एका शहरावरचं नाव, शहरावरून आलेलं नाव. तर त्याच्यामध्ये या बाशेल मिशन जी काही ख्रिस्ती धर्मप्रसारण संस्था आहे, ही स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या काही तरुणांनी किंवा प्रतिनिधींनी काढलेली संस्था. तर ही संस्था 30 ऑक्टोबर 1834 साली आपल्या कर्नाटकामध्ये म्हणजेच भारतामध्ये आली आणि त्यांना आपलं जे ठिकाण आहे, कार्यक्षेत्र आहे, तर ते मंगलोर या ठिकाणी केलं. आता मंगलोर येथे राहत असताना धर्मप्रसाराबरोबर या मिशेल संस्थेचं किंवा बासेल मिशन संस्थेचं एक सर्वात छान अशा प्रकारचं काम मला दिसून आलं. तर या भारतामध्ये औद्योगिक पाया घालण्याचं काम या बासेल मिशन संस्थेनं केलेलं असते जर्मनीच्या. तर त्याच्यामध्ये बालमट्टा नावाचं जे गाव आहे मंगलोरच्या बाजूला, तर तिथं या भारतातली पहिलं जी कौलारू, मंगलोर कौलारू यांनीच त्या कालखंडामध्ये 1840च्या आसपास दिलेले आहेत. कागद कारखाना काढलेला आहे, छपाईचे कारखाने त्या ठिकाणी काढले, सुतारकाम असेल हे काढत असतानाच त्यांनी कापडगिरणी सुद्धा काढली. तर या कापडगिरणीमध्ये काम करत असतानाच ज्यावेळेस आपण पाहिलं की इथं पांढरा, कारण भारतामध्ये जास्तीत जास्त जो कपडा तयार होतो तो पांढरा कपडा तयार होतोय. इतर जे कपडे जे रंग देत होते तर त्या कपड्याचा रंग जात होता, तो दुसऱ्याला लागत होता, म्हणून लवकर इतर रंगाचे कपडे भारतामध्ये तयार होत नव्हते. तर अशा वेळेला याच असणाऱ्या कंपनीमध्ये, याच असणाऱ्या कापडगिरणीमध्ये काम करण्याकरता जर्मनीचा एक युवक, त्याचं नाव होतं जॉन हॉलर. जॉन हॉलर 1851 साली भारतामध्ये त्या ठिकाणी आला. तो वस्त्रोद्योगातला एक तज्ज्ञ अशा प्रकारचा आहे, त्याचबरोबर तो उत्तम कारागीर आहे. तर याच असणाऱ्या जर्मनीच्या जॉन हॉलर यांनी एक कपडा तयार केला आणि त्याला नाव दिलं खाकी. आता हे खाकी नाव का दिलं, तर सुरुवातीला सांगितलं की या भारतीयांची मागणी होती सर्वच कपडे आपण पांढरे घालतोय, त्याच्याऐवजी हा जो खाकी कपडा घातला तर तो लवकर मळत नाहीये, लवकर घाण होत नाही. आता हा कपडा तयार कसा केला त्यांनी, मी सुरुवातीला सांगितलं की इथं सर्व कपडे हे पांढरे होते. मात्र याला वाटलं की आता हे कपडे तयार करावा, म्हणून त्यानं काजूचं टर्फल
आणि खैर किंवा काताचं जे काही झाड आहे त्याचे असणारी साल, तर याच्या तेलाचं मिश्रण केलं आणि त्याच्यापासून त्यानं हा खाकी जो रंग होता तो खाकी रंग कपड्याला दिला. आणि याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं की हा रंग जात नव्हता, म्हणजे पाण्यात जरी घातला तर खाकी रंगाला काही होत नव्हतं, म्हणून त्याचं कौतुक या ठिकाणी व्हायला लागलं. तर याच्यावर मी सुरुवातीला सांगितलं की याच्यावर भरपूर जणांनी आतापर्यंत सांगितलं असेल, आपण बातम्या वाचल्या असेल, पोस्ट कोणाचे वाचले असेल. मात्र पुन्हा एकदा विनंती इथं करतोय, आपल्याला सांगतोय की या जर्मनीच्या जी बासेल मिशन संस्था आहे याच्यावर प्राचार्य विल्सन प्रभाकर यांनी थेट PhD केली आहे. तर त्यांचाही प्रबंध मी वाचला, त्यांचे संदर्भ या ठिकाणी गेलो. तर बासेल मिशन इन साऊथ कन्नडा नावाचं त्यांचा जो काही विषय राहिला आहे आणि याच्यामध्ये खाकीचे त्यांनी वर्णन केले. म्हणजेच आपण जे बोलतोय तो प्रत्येक शब्द ना शब्द कुठेतरी संदर्भाला आधारित आहे. तर हा रंग लोकांना आवडत असतानाच त्यावेळेला कर्नाटकाचा, तामिळनाडू किंवा जो केरळ असेल याला मद्रास प्रेसिडेन्सी म्हटलं जायचं. म्हणजे प्रत्येकाचे जिल्हे वेगवेगळे जरी असले तर मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता. तर अशा वेळेला या खाकी कपड्याची किंवा खाकी रंगाचा जो कपडा बाजारात आला त्याची आता चर्चा व्हायला लागली, ती कारागीर घालायला लागले, सर्वांना आवडायला लागला. आणि हे होत असतानाच या कारखान्याला भेट देण्याकरता त्या कालखंडातील मद्रास प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर जे होते आणि जे पुन्हा भारताचे आपल्या पूर्ण सैन्य दलाचे सेनापती झाले, तर ते लॉर्ड फ्रेडरिक रॉबर्ट हे भेट द्यायला इथं आले, त्या कंपनीत आलेत किंवा कारखान्यात आलेत. तर हे भेट देत असताना त्यांच्याही लक्षात आलं की कपडा फार छान आहे. त्यांनी ह्या कपड्याचं कौतुक केलं. आता नुसतं कौतुक केलं नाही तर ते पूर्ण बॉम्बे गव्हर्नर, मद्रास प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर आहेत, त्यामुळं त्यांनी सांगितलं की हा कपडा फार छान आहे. आता याच्या अगोदर या खाकी कपड्याचा काही वापर झाला होता किंवा जे गणवेश आहेत याच्याविषयी नेहमी वारंवार चर्चा होत होती की आपला याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. कारण का ब्रिटिश सैन्याचा जर आपण जर रंग बघितला, त्यांच्या पोशाखाचा रंग बघितला किंवा गणवेशाचा रंग बघितला तर तो पांढरा आणि लाल होता. हा लवकर खराब व्हायचा. आणि त्याच्यात आणखी एक प्रयोग झाला होता, तर तो प्रयोग म्हणजेच वायू सरहद्द प्रांतामध्ये, म्हणजेच आजचं अफगाणिस्तान, पेशावर, लाहोर जिथं वाळवंट खूप आहे, तर इथं हॅरी लॅम्सडेन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1846 साली कॉर्प्स ऑफ गाईड नावाची एक लढाऊ तुकडी त्या ठिकाणी म्हणजे सीमावर्ती भागामध्ये त्यानं तयार केली होती. तर अशा वेळेला या असणाऱ्या या तुकडीला लढायचा एक वाळवंटामध्ये आणि त्यांचा पोशाख पांढरा आहे, तो एकतर लवकर घाण होतोय, त्याच्याचबरोबर पुढून येणारा शत्रूला लवकर दिसतोय. आणि म्हणून हॅरी लॅम्स्टनने त्याच्या तिथं राहणाऱ्या सैनिकाला सांगितलं की आपण आता दिसू नये, आणि म्हणून त्यांनी आपला जो पोशाख आहे तो पोशाख पहिल्यांदा चिखलामध्ये घाण करायला सुरुवात केली, तो वाळवायचा आणि पुन्हा घालायचा. म्हणजे अशा रीतीने एकंदर आपला पोशाख खाकी कसा होईल याचा प्रयत्न या हॅरी लॅम्स्टेननं 1846 साली त्या ठिकाणी केला. मात्र ही गोष्ट याच्या कानावर होतीच, इथं असणारे जे लॉर्ड रॉबर्ट्स यांच्या कानावर ही होतीच, आणि त्यामुळं त्यांना लक्षात आलं की काही आपण मातीपासून मातीचा रंग देऊन लढाईमध्ये आपण त्या पांढऱ्या रंगाला आता खाकी करतोय. त्याचबरोबर काही जणांनी आता वनस्पतीच्या रंगाचाही वापर केला, मात्र तेही टिकत नव्हता. म्हणून त्यांच्या लक्षात आलं भेट दिल्यानंतर की हा रंग टिकतोय, आणि म्हणून 1860 साली हा जो खाकी कपडा आहे, तर या खाकी कपड्याचा प्रथमतः वापर या लॉर्ड रॉबर्ट्सनी, म्हणजे मद्रास प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर जे होते, त्यांनी कन्नडा पोलिसाला त्या ठिकाणी केलंय. म्हणजे कर्नाटकातल्या एका जिल्ह्यामध्ये त्यांनी वापरायला सुरुवात केली. पाहता पाहता पूर्ण कर्नाटक आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये हा जो पोशाख असेल हा सैनिकासाठी तिथे वापरायला सुरुवात झाली. आता लॉर्ड रॉबर्ट्स हा मोठा माणूस आहे. मी पुन्हा सांगितलं तुम्हाला की 1885 साली लॉर्ड रॉबर्ट्स हे ब्रिटिशांच्या भारतातील सैन्याचे सैन्याधिकारी किंवा सेनाप्रमुख झाले, जनरल झालेत. आणि म्हणून 1897 साली त्यांनी पूर्ण भारतात राहणाऱ्या ब्रिटिश सैनिकासाठी खाकी पोशाख आता गणवेशासाठी त्यांनी पुढे आणलेला आहे, किंवा गणवेश त्यांनी तयार करायला सुरुवात केली. अशा रीतीने एकंदर 1897ला पूर्ण ब्रिटिशांच्या इथं भारतात राहणाऱ्या सैनिकांना, साहजिकच त्यात भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणात, तर ते पोशाख घालायला लागले. तेव्हापासून आता हा पोशाख पुढे आला किंवा खाकीचा वापर सुरू झाला. त्यानंतर जगभर त्यांच्या लक्षात आलं की काही आपलं जे सैन्य बाहेर लढायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की खाकी पोशाखामुळे पुढे शत्रूला ते लवकर दिसत नाही, ते घाम शोषून घेत आहे, त्याचे काही खूप फायदे आहेत. आणि म्हणून 1902 साली पूर्ण जिथे जिथे ब्रिटिशांची फौज आहे जगभर, तर त्या प्रत्येकाला किंवा प्रत्येक असणाऱ्या पलटणला हा खाकी पोशाख आता त्यांनी
वापरायची मुभा किंवा कंपल्सरी केलं आहे. त्यामुळं 1902 पासून पूर्ण ब्रिटिश सैन्य आता हा जो असेल तो वापरायला सुरुवात झाली आहे. आता त्याच्यानंतरचा भाग आपण बघितलं, याच्याही करता एक पुस्तक त्या ठिकाणी जे चाललं होतं, तर ते पुस्तक होतं ब्रिटिश आर्मी युनिफॉर्म आणि पहिले महायुद्ध. या पुस्तकात याचं छान वर्णन आहे. तर अशा रीतीने एकंदर आता पूर्ण जगभर या पोशाखाचा वापर सुरू झाला आणि मग पुन्हा जाताना सांगावंसं वाटतं की खाकी कपड्याचा शोध भारतामध्ये जर्मन जो इथला तंत्रज्ञ किंवा कारागीर होता, त्या असणाऱ्या कारागिरानं जॉन हॉलर त्याचं नाव आहे, यानं या खाकी असणाऱ्या कपड्याचा, ज्याला खाकी कपडा म्हणतो, याचा शोध लावलेला आहे जॉन हॉलरनं. साहजिकच आहे 30 ऑक्टोबर 2012 साली पोस्टाने याच्यावर तिकीट काढला आता. आणि आता मग पोलिसाकडे कसा आला हा? पोलिसाचा पोशाख सुद्धा आपला पांढराच होता. तर त्याच्यानुसार पोलीस ऍक्ट 1861 हा बनवला गेला ब्रिटिशांनी आणि प्रत्येक असणाऱ्या प्रांताच्या तिथं जो आयजी असतात, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, राज्याचे प्रांताचे प्रमुख, तर त्यांना प्रत्येकाला सांगितलं की आपापल्या परीनं पोशाखाची निवड करा. कलम 12 त्याच्यातलं जे आहे पोलीस ऍक्ट 1861 मधलं, तर ते प्रत्येकाला अधिकार दिल्यामुळे या असणाऱ्या देशातल्या प्रत्येक आयजीने आपला पोलिसाचा गणवेश खाकी केला. मात्र आज सुद्धा ज्याला अपवाद म्हणतो, तर तो अपवाद आहे बेंगॉल पोलीस, म्हणजे कलकत्ता पोलीस त्या कालखंडातलं. तर त्यांनी पोलिसांचा पोशाख आजही कलकत्ता पोलिसाचा पांढरा आहे. स्वातंत्र्यानंतर पुन्हा बघितलं आपण, आपली जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीचाही कलर खाकीच होता. म्हणजे आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध त्याच्यामध्येच लढलो. आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे की स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या जी काही सैनिक असतील त्यांना आपण आता हिरवा कलर त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. मात्र त्याच्याचबरोबर ज्यावेळेस स्वातंत्र्य झाल्यानंतर 1960च्या आसपासपासून शाळेमध्ये सुद्धा हा गणवेश त्या ठिकाणी आला. आणि अशा रीतीनं हा जो असेल पोलिसांचा जो खाकीचे जे काही धाक होता, तो धाक एवढा राहिला की आपण म्हणतो खाकीची दहशत निर्माण झाली. मात्र त्याच्या पाठीमागं हा जर्मन जो इथं असणारा शास्त्रज्ञ, इथं असणारा कारागीर, तर त्या कारागिरानं जॉन हॉलर त्याचं नाव आहे, यानं खाकी कपडा या भारताला आणि जगाला दिला. हा त्या ठिकाणी भाग आहे. पुन्हा RSSनं कपडा स्वीकारला, पुन्हा पोलिसांनी स्वीकारला आणि त्यानंतर अंतोले साहेबांनी पोलिसाची फुल पॅन्ट पुन्हा मोठी केली. असा विषय वाढत जाईल. मात्र जाता एकच आहे की खाकी कपडा याचा शोध 1851 साली जॉन हॉलर नावाच्या एका इंग्रजानं आपल्याला दिला आणि तो आपण इथं स्वीकारला. आणि तो स्वीकारल्यानंतर त्याचे टप्पे आपण जर पाहिले, प्रथम ब्रिटिशांच्या सैन्याला आला 1860 पासून आणि पुन्हा आपल्या असणाऱ्या पोलिसांनी स्वीकारला 1885 पासून. तर तो स्वीकारण्याचं कारण काय की तो लवकर मळखापू आहे, उष्णतारोधक आहे आणि लवकर शत्रूच्या सैन्यामध्ये लढत असताना लवकर लक्षात नाही. असे अनेक टप्पे त्याच्यामध्ये आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा घाळीव इतिहास.